हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. वैश्विक गुरु भाग 1. लाओत्से सांगतो की सज्जन दुर्जनाचा शिक्षक असतो आणि दुर्जन हा सज्जनासाठी धडा असतो. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की या जगात त्रास देणारे दुष्ट लोक देवाने निर्माणच का केले आहेत. लहानपणी तर हा प्रश्न नेहमी मनात येत असे आणि कधीकधी आपण तो मोठ्यांना विचारून त्यांना पेचातही टाकले आहे, कारण त्यांच्याकडे याचे समर्पक उत्तर नसायचे. आज लक्षात येते की ह्या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नाही. त्यामागे अध्यात्म आहे. या विश्वात परमात्म्यामधून विविध वस्तुजगत निर्माण झालेले आहे. ते द्वंद्वावर आधारित आहे. आपण जेव्हा वर असे म्हणतो त्यावेळी आपण खाली म्हणजे काय ते जाहीर केलेले असते. आपण जेव्हा एखादा मनुष्य चांगला आहे असे म्हणतो तेव्हा आपण वाईट म्हणजे काय तेही जाहीर केलेले असते. आपण मित्र म्हटले की शत्रू म्हणजे काय त्याची व्याख्या आपण केलेली असते. हे आपल्या चटकन लक्षात येत नाही. यात एक बाजू आपल्याला अनुकूल असते आणि त्यामुळे ती आपल्याला हवी असते. त्याविरुद्ध असलेली बाजू आपल्याला प्रतिकूल असते आणि त्यामुळे ती आपल्याला नको असते. हे शक्य नसते. ते व्यावहारिकही नाही, कारण मग मित्र जोडायची सोयच नसेल. कारण मनात शत्रूची व्याख्या तयार असल्याशिवाय मित्र जोडणे शक्य होणार नाही. अशाने जीवन जगणे अशक्य होईल. अशा प्रकारे येथे द्वंद्व असणे अपरिहार्य आहे. यात निश्चितच द्वंद्वाचा उपयोग आहे. ती एकमेकांना तोलून धरतात, एकमेकांना सहाय्यभूत होतात. जर आपण त्यांचा सत्य परिचय करून घेतला तर आपण द्वंद्वातच राहून अद्वैतात आचरण करू शकतो. कारण जरी मित्र असे म्हणून शत्रूची व्याख्या निर्माण होत असली तरी याचा अर्थ त्या मित्राने काही कालावधीनंतर शत्रू व्हायलाच पाहिजे ही अपरिहार्यता नाही. जर आपण शत्रू म्हणजे काय ते सतत लक्षात ठेवून जागृत राहिलो तर आपण कायम करता मित्र असू शकतो. शत्रूचे बुजगावणे लक्षात ठेवले तर मित्रता कायम टिकू शकते. जसे चोर येतील ही भावना सतत ठेवली तर आपण सतत बंदोबस्त ठेवून त्यांना येण्यापासून रोखू शकतो. तसेच शत्रुत्व कशामुळे येते हे लक्षात ठेवले तर योग्य काळजी घेऊन मित्रत्व टिकू शकते. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की मित्रता मर्यादित ठेवायची आहे. ती जास्त वाहू द्यायची नाही आणि कमीही करायची नाही. म्हणजे मित्र आणि शत्रू याचा समतोल साध्य होतो. दोन्हीही छान गुण्या गोविंदाने आपापल्या जागी राहतात. द्वंद्व आपल्या मनात असते. आपण त्यासाठी तशी परिस्थिती तयार करत असतो. यासाठी अहंकार पुढाकार घेत असतो. त्याला बाकी 7 रिपू प्रोत्साहन देतात. तोरा तर मुळीच मिरवायचा नाही आणि प्रसंग आलाच तर कमीपणा घ्यायची तयारी ठेवायची असे निश्चयाने ठरवले आणि वेळ आल्यास ते प्रत्यक्ष आचरणात आणले तर द्वंद्वात अद्वैत साध्य होते. तेच अध्यात्म असते. वैश्विक गुरु भाग 2. लाओत्से सांगतो की सज्जन दुर्जनाचा शिक्षक असतो आणि दुर्जन हा सज्जनासाठी धडा असतो. सज्जन सदा आनंदात असतो. तो सौख्यात उचंबळून येत नाही आणि दुःखात निराश होत नाही. तो या पलीकडे आनंदात जीवन जगत असतो. त्याला समाजात सहजच मान असतो. यात सज्जन विशेष असे काही मानत नाही. नाहीतर आपण वर्तमानपत्रात फोटोसह बातमी वाचतो की अमुक व्यक्तीला तमुक संस्थेचे अध्यक्षपद मिळाले आहे. अनेक जणांना समारंभात पुढे पुढे करून वर्तमानपत्रात नाव फोटो छापून आणण्याचा मानसिक रोग असतो. सज्जन प्रसिद्धीपरान्मुख असतो. त्यामुळे तो समाजाचा आदर्श असतो. अशा या सज्जनापासून दुर्जनाला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. अर्थातच असे शिकणारे आणि त्या योगे स्वतःत योग्य ती सुधारणा करणारे दुर्जन क्वचित पाहायला मिळतात. लाओत्से येथे विशेष असे सांगत आहे की सज्जनालाही दुर्जनाकडून शिकता येते. त्यासाठी सज्जनाची निरीक्षण करून त्यामधून योग्य ते घेण्याची तयारी असावी लागते. दुर्जन काय करू नये ते स्व आचरणाने सोदाहरण दाखवून देतो. नेमके काय वाईट आहे, नेमके कशापासून दूर राहावे, नेमके कसे नसावे हे सज्जन दुर्जनाकडून शिकू शकतो. तसेच आणि तितकेच महत्त्वाचे असे की वाईट वागले असताना काय शिक्षा होते,
कुकर्माने गर्तेत कसे जावे लागते, अयोगिक आचरणाने दुःख कसे वाट्याला येते, याचा दुर्जनाकडून सज्जनाला धडा मिळतो. प्रत्यक्ष पुराव्यासह वास्तुपाठ मिळतो. सज्जन नरकात जरी असला तरी तो तेथे स्वर्ग निर्माण करतो आणि दुर्जन जरी स्वर्गात असला तरी तो तेथे नरक निर्माण करतो. घरात काही कारणाने गंभीर वातावरण असेल तर एखादा नातेवाईक येतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाने सारे वातावरण आनंदी होते. तसेच सणावाराला दुर्जन घरात कडकड भांडण करतो आणि सणाच्या आनंदाचा बेरंग करतो. विश्वात टाकाऊ, निरुपयोगी, अनावश्यक असे काहीही नाही. प्रत्येक गोष्ट या विश्वात काही ना काहीतरी वैश्विक नियोजनाचे आणि प्रयोजनाचे काम करत असते. वैश्विक गुरु त्यामधून काही ना काहीतरी शिकवत असतो. त्याला जे उपयोगी असते ते त्याने आत्मसात करून स्वतःचे आचरण त्याप्रमाणे करायचे असते. यात जे आळस करतील, त्याकडे जे दुर्लक्ष करतील, मुद्दामहून त्याविरुद्ध आचरण करतील, ते त्याची शिक्षा भोगतील आणि त्या योगे हा होतकरूंना धडा असेल. ही एकदा नियोजन करून लावून दिलेली वैश्विक व्यवस्था आहे. ती आपली आपण कार्यरत होत असते. या गुरुमंदिरात मिरवणूक काढून गाजावाजा करून येणारे फसतात. कसे ते पुढील लेखात पाहायचे आहे. येथे मौन ही भाषा आहे, निरीक्षण हा अभ्यास आहे आणि प्रत्यक्ष आचरण ही पदवी आहे. यात ध्यान समाधीने प्रावीण्य मिळवल्यास योगधामी मुक्ती आहे. हरि ओम.